स्वागत करतो तुमच्या हक्काच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. मुंबईतील परेल भागातील BST कॉलनीमध्ये आहोत. मला परेल म्हटल्यानंतर ना खरंच माझा आजोळ आवडतं, माझ्या पप्पांचं बालपण. आणि इथे आल्यानंतर असं वाटतंय ना की काहीच बदललेलं नाही, फक्त टोलेजंग इमारती ह्या सगळ्या उभ्या राहिलेल्या आहेत. पण ते असताना सुद्धा BST कॉलनी सारखी अशा काही चाळी अजून सुद्धा आहेत ज्या अगदी ह्या सगळ्या दिमागदार इमारतींसमोर अगदी छाती ठोकून उभ्या आहेत. आणि आज इथल्या सगळ्या ताया इथे आल्यानंतर 16 सख्यांचा हा कार्यक्रम तर साजरा मी करणारच आहे. आणि सगळ्या ताया ठरवून सुद्धा आलेल्या आहेत की आजचा हा भाग अत्यंत धमाकेदार होणार आहे आणि कल्ला करणार आहे, हो की नाही? क्या बात आहे. मग सुरू करूया आपला हा धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा. आणि आता नेहमीप्रमाणेच हा ज्या खेळाची तुम्ही वाट बघताय तो खेळ आपण आता इथे सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. या खेळामध्ये जी ताई विजेती होईल तिला मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून खास भेटवस्तू. आपण ह्या खेळामध्ये ना 2-2 जोड्या करणार आहोत. तर आता कोणाची जोडी कोणाबरोबर करायची आहे त्यासाठी मी तुमच्यातल्याच एका ताईला इथे बोलवणार आहे. इथे प्रत्येकाच्या नावाची चिठ्ठी आहे. त्या ताई प्रत्येक वेळा 2-2 चिठ्ठ्या उचलतील, त्या असतील त्या जोड्या. हा, तर आता ही चिठ्ठी उचलण्यासाठी मी ताईंना इथे बोलवतो. कोण येईल ताई? बरं या ताई, तुम्ही या. आणि आता ह्या ताई जोड्या ठरवणार आहेत. हा चला, 2-2 चिठ्ठ्या, एक आणि अजून एक चिठ्ठी उचला आणि नावं वाचा. काय नाव आहे? दीपाली. दीपाली ताई. आणि दुसरी चिठ्ठी? कल्पना. दीपाली आणि कल्पना ताई. व्हेरी गुड. कोण आहे कल्पना ताई आणि दीपाली ताई? अच्छा, हो का, म्हणजे ठरवूनच बसलेले आहेत तिथे. आणि त्याच्यानंतर निकिता, अनुष्का, अनुष्का ताई आणि निकिता ताई. सारिका, रेश्मा. सारिका आणि रेश्मा ताई. चला, आता जोड्या पण ठरलेल्या आहेत, ज्या आम्ही काढलेल्या नाही आहेत, ज्या ताईंनी काढलेल्या आहेत. तर आता त्या जोड्यांना मी आहे ना काही प्राणी सांगणार आहेत, त्या प्राण्यांसारखं बोलून दाखवायचंय. तर ताई, तुम्हाला आहे प्राणी वाघ, हा, आणि तुम्हाला आहे हत्ती. हा, आणि वाघ आणि हत्ती यांची नळावरची भांडणं आहेत की माझा नंबर आहे, मी पहिल्यांदा बालदी भरणार, हा तू नाही भरायचं. ह्याच्यानं वाघ आणि हत्ती भांडतायत. तर ते कसे भांडतील हे आता तुम्ही सादर करायचे आहेत. हा, ओके. वाघ भरपूर जेवले आणि ढेकर देतो असं वाटतंय. आता तुम्ही हत्ती भांडते की माझा नंबर आहे, हा सांगा त्याला. हा, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कधीही न पाहिलेला वाघ आणि कधीही न पाहिलेला हत्ती आज इथे बघायला मिळालेला आहे. आता ताई, तुम्ही आहात पोपट आणि तुम्ही आहात कबूतर. पोपटाच्या मुलाला कबुतराच्या मुलाने मारलंय, त्याच्यामुळे आता ते भांडण कसं होईल? हा, रागवलेले आहेत तुम्ही. तुमच्या मुलाला कबुतराच्या ह्यांच्या मुलाने मारलेलं आहे. इकडे या जरा. हे कुठलं कबूतर होतं? हे माहित कबूतर कसा आवाज काढतो? हा, कबूतर कसा आवाज करतो सांगा बरं. टर्गो है ना, हे असं चालतं ना, कसं इथून चालत आहे बघू, कबुतरासारखं. हा, तुम्ही आता घरातून बाहेर आले. हा, कबूतर. हा, गटरगो, 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 गटरगो. हा, आणि विचारा गटर गो गो
गटर 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 पंख पंखा से बांधून ठेवू नका पंख हा हे करा विचारते मी त्यांना मग नंतर भांडणार. अच्छा हा हो का अरे बापरे एवढा अभ्यास करून आलेले आहेत ताई हा हा व्हेरी गुड हा गटर गो गटर गो हा लवकर लवकर गटर 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 एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई तुम्ही आहात बकरी आणि तुम्ही आहात मांजर. तुमच्या घरातल्या रश्वती कपडे वाळत घातलेले होते ते ह्यांच्या पिल्लूने ते कपडे पळवून नेलेले म्हणून तुम्ही आलेला आहात त्यांच्याकडे रागाने हा त्यांची तक्रार करायला. ठीक आहे हा तर आता ती कशी कराल. हा द्यायचं धडक द्यायचं हा धडक द्या हा हा द्या धडक तुम्ही हा मेव मेव तिला विचारा काय झालं. म्याव, म्याव. काय झालं? मेव मेव एक काम करा तिकडे या इकडे या हा इकडे या हा आणि या असं म्या म्या द्या एक धडक द्या हा 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 खूप सुंदर एकदा जोरदार टाळ्या ताई दोघी ताईंसाठी झाल्या पाहिजे ते आता इकडे या. ज्या ताईंना मिळालेले आहे बक्षीस ज्यांनी उत्तम सादरीकरण केले आहे ताई या तुम्ही पण या इथे. पोपट आणि कबूतर यांना आम्ही देणार आहोत बक्षीस. सोहळा सख्यांचा लेकीचं लग्न जमवताना आई बापाची धडपड लेक सासरी जाताना अख्ख्या कुटुंबाची गडबड. ती सासरी जाणार हे तिला माहीत असतंच आणि गाडी मांडवातून निघताना माहेर आठवत राहतच. ताई माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतो. माहेर म्हटल्यानंतर माझ्यासमोर माझा भाऊ येतो. त्याला आता 3 वर्ष झाले मरण पावला तो. म्हणजे खूप असं माझ्या समोरच माझा भाऊ हे झालेलं त्यामुळं मला खूप असं वाईट वाटतं. खूप विचार येऊन गेले की माझा भाऊ असता तर आता मी खूप छान अशी भाऊबीज केली असती. असं म्हणजे खूप डोळ्यात पाणी येत. त्यात आई वडीलही नाही. बाहेर माझं इथंच लोअर परेलला आहे पण आता कोणच नसल्यामुळे कोण जातच नाही मी. भाऊजा आहे ती कामाला जाते त्यामुळे इच्छा होत नाहीये. बाहेर असून पण नसल्यासारखं झालेलं आहे आम्हाला. आई वडिलांमुळेच माहेर असतं मुलींचं आणि कोणता एकच भाऊ होता माझ्या पाठीवर. त्यामुळे खूप खूप असं वाईट वाटतं की ज्यांना कोणा भाऊ नसेल त्यांना असं वाटत असेल तर आता आम्हाला खंत वाटतं. माझ्या समोर माझ्या भावानं माझा जीव सोडलेला आहे. अशी वेळ कोणावर येऊ नये असं वाटतं. काय ते मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो ताई की दादा पण इतकंच खुश असेल आज ताईचा आपला संसार बघून. माझा दादाच नाही बघत. डोळ्यासमोर गेल्यामुळं काही असं वाटत नाही. मुलींचं माहेर कधी संपू नये पण सगळं संपलेलं आहे माझं माहेर. आई बाबा नाहीयेत भाऊ नाहीयेत माहेर आता राहिलं नाहीत असं तुम्ही म्हणतात पण तुम्ही असं अजिबात समजू नका. आज तुम्ही माहेरीच आलेला आहात आणि माहेर आल्यानंतर सख्खा भाऊ जरी तुमचा नसला तरी हा भाऊ नक्कीच आहे. म्हणूनच बरं वाटलं हा कार्यक्रम बघून. खूप छान कार्यक्रम तुम्ही आयोजन केलं. खरंच धन्यवाद. खूप छान म्हणजे खूप छान असं वाटलं काहीतरी मनातून आणि व्यक्त तुम्ही- करण्यासाठी तुम्ही. आणि मला आता मला खरंच बोलवसं वाटत होतं. बरं झालं तुम्ही मला उठवून बोलून घेतलं माझ्याकडून. थँक्यू खरंच थँक्यू ताई. शेवटी काही झालं तरी एका स्त्रीसाठी माहेर हे स्वर्गाहून सुंदर असतं. लग्नाच्या दिवशी आपला कन्यादानाचा विधी असतो त्यावेळेला खूप रडले असतील ना आई बाबा. प्रत्येक आई वडिलांसाठी एकीकडे सुखाचा दिवस असतो एकीकडे दुःखाचा दिवस असतो. कारण एकीकडे मुलीची पाठवणी करायची असते कन्यादान करतात
त्यांच्यासाठी पण हे डोंगरा एवढंच दुःख असतं जेवढं मुलीला असतं तेवढं त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल. एवढ्या वर्ष लहानाचं मोठं करायचं आणि अनोळखी माणसाला ती वाटत होती की आता तर हे घर आई वडिलांचं होतं, कसं पण राहत होतो, वागत होतो, बागडत होतो, पण आता इथून पुढं काय म्हणजे पुढचं काय माहिती नव्हतं. भीती पण तेवढीच होती. सगळ्याच गोष्टी नवीन होत्या तिथं. खूप वेळ लागला ना तुम्हाला तिथे ऍडजस्ट करायला. हा ते तर आहेच. ते तर सगळ्याच मुलींना लागतं ऍडजस्ट व्हायला. पण आता खूप चांगलं आहे की आता मुली लव्ह मॅरेज करतात, त्याच्यामुळे थोडं सोयीस्कर झालं. ताई किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला 28 वर्ष झाली. 28 वर्ष. म्हणजे हो. 28 वर्षानंतर सुद्धा माहेरची ओढ अजून आहे तितकीच आहे? खूप खूप म्हणजे खूप ओढ आहे. पण ते काय आई वडील नसल्यामुळे भाऊ तेवढं माया नाही देऊ शकत. वडिलांचं पहिला अटॅक माझ्या पुण्यवाचनाच्या वेळेलाच आला. तेव्हा त्याने सांगितलं भावाला तू बस पुण्यवाचनाला आणि तू कर बहिणीचं पुण्यवचन तुम्हाला कळलं होतं? कन्यादान. तर मी म्हटलं नाही, तुम्ही 6 मुलींची लग्न केलीत ना, तुम्ही केलीत ना, तुम्हीच करायचं, नाही तर मी लग्न नाही करणार. वडील नाही तर काही नाही. माझ्या आयुष्यात आईपेक्षा वडिलांचं खूप महत्व आहे. वडील म्हणजे आमचं दैवतच होतं. त्यांचं मला प्रेम भेटलं ना बस. आता तेच प्रेम आम्हाला वाटतं की भावानी पण द्यावं. पण तेवढं आई बाबा ते आई बाबा आई बाबा तेवढं प्रेम नाही कोण देत. बाहेरच्या आठवणीत गेल्यानंतर सगळ्या ताया जरी रडत असल्या, डोळ्यामध्ये पाणी असलं, तरी पण आता चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम या भावाचं आहे. आणि त्यासाठी आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. हा, आणि आता बघूया कुठली ताई पटकावते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. चमचम करता है ये नशीला बदन, करना चाहे हर कोई मुझसे मिलन. ये बात. हा, व्हेरी गुड. मस्त डान्स आहे. नाचायचंय ताई. क्या बात है, ये बात. हाँ, ये बात. बिजली भी हूँ ना खेलियो आग से, खातिर मेरे हर एक हा हा, पटकन 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 लवकर. हा, तिथे लवकर लवकर लवकर. म्युझिक प्लीज. हा, म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. मन का द्वार जो खोला, मन का मातूनच गेला. बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला, मन का मातूनच गेला. बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला. व्हेरी गुड. क्या बात आहे. हा, नाचायचंय नाचायचंय. हा, फुलवा तू फुलवायचं की नुसतंच झुलवायचं. फुलवा तू फुलवायचं की नुसतंच झुलवायचं. शिंगरू गेलं पाटानं असं नाही चालायचं.
बस एक इशारा कर तू तेरे लिए जान मैं दे दूं बस एक इशारा कर तू तेरे लिए जान मैं दे दूं तू चाहे तो नाम पे तेरे मैं अख्खा मुंबई कर दूं तू बोल दे बस तुझे चाहिए क्या भाई कल्ला या वडाला बोला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन का मातूनच गेला बोला बाई 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 मन मोराचा ओहो, ये बात है, ये बात हाँ हाँ ये बात हाँ आणि ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत संगीत खुर्ची मध्ये त्यांना मिळते सन मराठी वाणीकडून खास भेट वस्तू ताई खूप खूप अभिनंदन तुमचं सगळ्या ताई अगदी माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत आणि कल्ला करतायत पण ह्या सगळ्या धमाल मजा मस्तीनंतर आपला हा जो पुढचा भाग आहे चुकबुल द्यावी घ्यावी त्यामध्ये आपण अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो कारण काय आहे की इथल्या सगळ्या माहेरवाशिणी आल्यानंतर इथून जाताना सगळ्यांनी आनंदानेच जावं अशी आमची खूप इच्छा असते ताई तुमचं नाव सांगा मी सुरेखा राजेंद्र खकाळे आज ह्या 16 सख्यांच्या कार्यक्रमातून मी माझ्या एका जिवलग मैत्रिणीची आठवण काढते आणि तिला साथ घालते की मी ह्या कार्यक्रमातून तुला मनापासून हाक मारते तू माझ्या हाकेला साथ दे किती वर्ष हा अबोला आहे 25 वर्षाचा अबोला आहे बालपणापासून लग्नापर्यंत आम्ही दोघे जण एकत्र राहिलो खेळलो बागडलो अगदी जीवभावाच्या सख्या बहिणींप्रमाणे वागलो ज्या गोष्टी मी आईशी बहिणींशी कधी शेअर केल्या नाही त्या तिच्याशी शेअर केल्या पण लग्नानंतर असा एक मोड आला की दोघींमध्ये गैरसमज निर्माण झाले आणि तेव्हापासून आम्ही दुरावलो तर आजपर्यंत आम्ही एकमेकांशी बोलत सुद्धा नाही पण तुम्ही असा कधी स्वतःहून प्रयत्न केला त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ती आजही भाटिया हॉस्पिटलमध्ये कामाला आहे आणि मी आणि तिने दोघींनी आम्ही एकत्र नर्सिंगला होतो पण माझ्या लग्नानंतरच्या काळात थोडंसं माझ्या घरचे आणि मिस्टरांनी सांगितलं की नर्सिंग करायचं नाही यापुढे आपल्या लग्नानंतर आपल्याला तुला जॉब करता येणार नाही त्यामध्ये माझ्या मैत्रिणींनी माझ्याच पाठीशी उभी होती खरी तर ती पण मी तिचं ऐकलं नाही आणि ह्याच गोष्टींमधून आमच्या दोघींमध्ये दुरावा निर्माण झाला आणि तेव्हापासून ती आजपर्यंत माझ्याशी बोलली नाही तिच्या लग्नाला सुद्धा तिने मला बोलवलं नाही पण आज माझे जो आनंदाचे कार्यक्रम येतात दुःखाचे कार्यक्रम येतात मी तिच्या संगती जात नाही आणि ती माझ्या घरी येत नाही मला खूप वाईट वाटतं हिचं की प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असला की मी पहिल्यांदा तिची आठवण काढते तिचं समजा समोर असेल काय सांगाल तुम्ही तिला इतके वर्ष झालेली आहेत 16 सख्यांच्या माध्यमातून तिला मनापासून माफी मागते की माझं काही चुकलं असेल तर संगीता मला माफ कर आणि परत मला येऊन भेट कुठे असशील कार्यक्रम बघ आणि मला मी कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या भावना मी तुझ्यापर्यंत पोहोचवते संगीताताई की मला वाटतं 25 वर्ष ही खूप खूप वर्ष झालेली आहेत आणि आपलं दुःख आपला आनंद आपण आपल्या मैत्रिणीकडेच व्यक्त करत असतो म्हणजे दोघांमध्ये इतकी घट्ट मैत्री होती की तुम्ही काही सल्लेसुद्धा तुम्ही तिला दिले होते पण ठीक आहे त्यावेळी तो तिने सल्ला ऐकला नाही तिने तिच्या आयुष्याचा निर्णय तिने घेतलेला आहे पण आज 25 वर्ष तिने घेतलेल्या निर्णयामुळे ती खरंच खुश आहे आनंदी आहे तर मला असं वाटतं की ते बघून तुम्हाला खरं तर आनंद झाला पाहिजे की ठीक आहे त्यावेळी तिने तुमचा सल्ला मानला नाही तुम्हाला त्याचा राग आलेला आहे तुम्ही एक पाऊल पुढे येऊन हा राग मनातून काढला पाहिजे कारण त्या ताईंची इच्छा आहे की तुम्ही पहिल्यासारखं पुन्हा तिला हाक मारावी प्रेमाने मी विनंती करेन की आमचा हा भाग बघितल्यानंतर तुम्ही तिला हक्काने एक सख्खी मैत्रीण म्हणून तुम्ही तिला आवर्जून फोन करावा ती वाट बघते तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे घ्या ताई मला खात्री आहे की हा भाग बघितल्यानंतर संगीताताई तुम्हाला नक्की फोन करतील आणि धावत येऊन तुम्हाला अगदी घट्ट मिठी मारतील आणि पुन्हा ह्या तुमच्या मैत्रीचं नातं हे पहिल्यासारखं तसंच छान निर्माण होईल पण ताई तुम्ही आज इथे आलेले आहेत ह्या मनातलं तुम्ही व्यक्त झालात काय कसं वाटते तुम्हाला मला खूप बरं वाटते खूप दिवसापासून हे बोलायचं होतं पण मी घरात पण बोलू शकत नव्हते कारण आजही मी त्याच आठवणीत आहे हे जर ऐकलं तर मला घरच्यांना पण वाईट वाटेल की हिला सगळं सुख भेटत असूनही हिला असं इच्छा होती की नोकरी करायची आज मी तुमच्या माध्यमातून मी बोलते की मी माझ्या मैत्रिणीलाही सोडू शकत नाही आणि घरच्यांनाही सोडू शकत नाही घरचे मला दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत पण मला खात्री येते की आपला हा भाग बघितल्यानंतर ती तुम्हाला नक्की फोन करेल आणि ती तुमच्याकडे नक्की येईल तुम्हाला भेटायला पण ताई तुम्ही आज इथे आलेला आहात तर हा भाऊ
तुमची ओटी भरल्याशिवाय तुम्हाला पाठवणार नाही. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई तुम्ही इथे यायचंय आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया खरं तर जेव्हा जेव्हा हा भाग सुरू होतो तो संपत आला ना की असं वाटतं की यार आता ही वेळ आली इथेच थांबायची. खरं तर थांबू नये असं वाटत असतं, पण काय करणार, दिवे लावण्याची वेळ झालेली. आणि अर्थातच सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा